मराठा इतिहासाची पानं आपण जेव्हा उलटतो तेव्हा आपल्याला अनेक वीरांची, योद्ध्यांची नावं दिसतात. पण त्याच इतिहासात अशा काही वीरांगना आहेत ज्यांची कहाणी अजूनही म्हणावी तशी समोर आलेली नाही. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच कन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा वारसा इतिहासाच्या गर्तेत कुठेतरी हरवून गेलाय. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे आणि राजा रामराजे यांच्याबद्दल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांच्या मुली, त्यांच्याबद्दल आपण कितीसं जाणतो? चला तर मग आज मराठा साम्राज्याच्या त्या राजकन्यांची गोष्ट जाणून घेऊया, ज्यांचा इतिहास अनेकदा दुर्लक्षित राहिला आहे. शिवाजी महाराज हे फक्त एक महान राजे नव्हते, तर ते एक पिताही होते. आणि त्यांच्या मुलींनी, त्यांच्या कन्यांनी केवळ कौटुंबिक जबाबदारीच नाही, तर स्वराज्याच्या घडामोडींमध्येही खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर या कथेची सुरुवात होते महाराजांच्या पहिल्या पत्नी महाराणी सईबाई यांच्यापासून. सईबाई आणि शिवाजी महाराजांना 3 कन्यारत्ने झाली. हो, सईबाईंच्या 3 कन्या. चला एक एक करून त्यांची ओळख करून घेऊया. सगळ्यात मोठ्या होत्या सखुबाई. असं म्हणतात की त्या महाराजांच्या खूप लाडक्या होत्या. सखुबाईंचा विवाह फलटणच्या निंबाळकर घराण्यात महादजी निंबाळकर यांच्याशी झाला. हा विवाह म्हणजे 2 महत्त्वाच्या घराण्यांना एकत्र आणणारा एक राजकीय दुवा होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1666 साली औरंगजेबाच्या सैन्याने सखुबाई आणि त्यांच्या पतीला कैद केलं. त्यांना खूप खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं. आज फलटणमध्ये असलेली त्यांची समाधी त्यांच्या त्यागाची आणि धैर्याची आठवण करून देते. यानंतर येतात महाराजांच्या दुसऱ्या कन्या राणूबाई. त्यांचा जन्म 1651 साली झाला. राणूबाईंचा विवाह सिंदखेडच्या मातब्बर जाधव घराण्यातील अचलोजी जाधव यांच्याशी झाला. 1660 साली राजगडावर हा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या पतीची सातारा जिल्ह्यात जहागिरी होती आणि तिथेच राणूबाईंचा संसार फुलला. आणि सईबाईंच्या तिसऱ्या कन्या होत्या अंबिकाबाई, ज्यांचा जन्म 1654 मध्ये झाला होता. अंबिकाबाईंचा विवाह तळेचे हरजीराजे महाडिक यांच्याशी झाला. हरजीराजे हे स्वराज्याचे एक अत्यंत निष्ठावान आणि पराक्रमी सरदार होते. त्यांनी पुढे जिंजीसारख्या महत्त्वाच्या प्रांताचा कारभारही सांभाळला. पण 1680 साली मुघल सेनापती जुल्फिकार खानाशी लढताना त्यांना वीरमरण आलं. त्यांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं. आता या 3 बहिणींचं नातं फक्त रक्ताचं नव्हतं. त्या आपले भाऊ छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी एक खूप मोठा आधार होत्या. हो, सखुबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई या तिघीही शंभूराजांच्या सख्या बहिणी होत्या. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळंच अतूट असं नातं होतं. त्या खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांसाठी आधाराचा स्तंभ होत्या. विशेषतः राणूबाईंबद्दल तर असं म्हटलं जातं की प्रत्येक सुखदुःखात त्या नेहमी शंभूराजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. हे एकच वाक्य भाऊ बहिणींच्या नात्यातील सगळी खोली सांगून जातं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. शिवाजी महाराजांचं कुटुंब खूप मोठं होतं. त्यांच्या इतर पत्नींपासूनही त्यांना कन्या झाल्या होत्या. तर महाराजांच्या इतर 3 कन्या म्हणजे सकवारबाईंच्या कन्या कमलाबाई, सोयराबाईंच्या कन्या दीपाबाई आणि सगुणाबाईंच्या कन्या राजकुमारबाई. कमलाबाईंचा विवाह जानोजी पालकरांशी, दीपाबाईंचा विसाजीरावांशी आणि राजकुमारबाईंचा विवाह गणोजी शिर्के यांच्याशी झाला होता. या प्रत्येक नात्यामागे एक मोठा राजकीय संदर्भ आहे. कमलाबाईंचे पती म्हणजे प्रसिद्ध सेनापती नेताजी पालकरांचे पुत्र होते. दीपाबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या सख्या बहीण होत्या आणि राजकुमारबाईंचे पती गणोजी शिर्के यांचं नाव इतिहासात एका वादग्रस्त भूमिकेशी जोडलं गेलं आहे. ती म्हणजे संभाजी महाराजांना पकडून देण्यातील त्यांचा सहभाग. तर हा आहे तो दुर्लक्षित वारसा, या 6 कन्या आणि त्यांचा इतिहासातील महत्त्व. हो, बरोबर. एकूण 6 छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 6 कन्या होत्या. ही एक अशी गोष्ट आहे जी इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून अनेकदा बाजूला सारली जाते. त्या फक्त राजकन्या नव्हत्या, त्या 2 घराण्यांना जोडणारे राजकीय दुवे होत्या, कठीण काळात कुटुंबाला आधार देणाऱ्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या युगाच्या त्या साक्षीदार होत्या. तर मग आता या 6 वीरांगणांची कहाणी ऐकल्यावर मराठा दरबार आणि त्या काळाच्या इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडा तरी बदलतो का? मला वाटतंय ही माहिती आपल्याला इतिहासाकडे एका नव्या नजरेने पाहायला नक्कीच भाग पाडते, नाही का?